बोरिवली राष्ट्रीय उद्यानातल्या आदिवासी पाड्यांवर कारवाई करण्यात आली आणि या कारवाई दरम्यान पोलिसांवर जमावाने दगडफेक केली। गर्दीला मागे जाण्यास सांगितल्याने जमाव संतापला। पोलीस कारवाईला आदिवासी समाजाने तीव्र विरोध केला आणि याबद्दल अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, नेमका काय प्रकार घडला आणि सध्या काय परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे। आपण बघतो की बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्क जे आहे त्या ठिकाणी पोलिसांमध्ये आणि तिथे राहणारे अतिक्रमण करून राहणारे जे काही लोक आहेत त्यांच्यामध्ये आज जी आहे ती दगडफेक झाली। मुंबई उच्च न्यायालयाने 5 दिवसापूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाबत जे आहे वन जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याचं आणि ज्यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे त्यांना तिथून हटवण्याचे आदेश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते। त्या आदेशानुसार मुंबई पोलीस जे आहेत तिथे बोरिवली नॅशनल पार्क मध्ये जे अतिक्रमण करत आहेत त्या नॅशनल पार्काचं त्यांना हटवण्याचं काम पोलीस जे आहे ते करत होते, कारण उच्च न्यायालयाचे तसे आदेश होते। अतिक्रमण हटाव मोहीम ही जी आहे ती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत होती आणि वन विभाग आणि पोलिसांच्या पथकाद्वारे तिकडच्या बेकायदेशीर वसाहत जी आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात होती। मात्र ही कारवाई करत असताना तिथे जे अतिक्रमण करून राहणारे काही आदिवासी पाडे जे आहेत ज्यांचं पुनर्वसन झालेलं सुद्धा आहे त्यांना मात्र जे आहेत त्यांनी मात्र पोलिसांच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेचा विरोध केला। पहिल्यांदा म्हणजे शिवीगाळ करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे आहे ते पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली। या सर्व जिथे अतिक्रमण करून राहणारे लोक आहेत त्यातले काही आदिवासी आहेत तर काही जे आहेत ते अमराठी आहेत, जिथे बाहेरून आलेली लोक जे आहेत तिथे अतिक्रमण करत असतात। सगळे तिथे असणारे आदिवासी आहेत असं नाहीये आणि त्यामुळे बेकायदेशीरपणे यांच्या ठिकाणी राहणं, सरकारी प्रॉपर्टीवरती राहणं याच्यावरती कारवाई करत असताना पोलिसांवरती जे आहे ते दगडफेक करण्यात आली। आता सध्या तिथे परिस्थिती जरी शांत असली तरी बोरिवली राष्ट्रीय उद्यानामध्ये आता सामान्य नागरिकांना ये-जा करण्यास सध्या बंदी करण्यात आलेली आहे आणि जमावबंदी घालण्यात आलेली आहे। नक्की ज्योत्स्ना, या आदिवासींच्या आणि इतर नागरिकांच्या आता पोलीस नेमकी कशी समजूत काढतात आणि पुढची कारवाई कशी होते हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।